नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत असाल अशीच अपेक्षा करते. आणि आता सकाळचे काम आवरलेत आमचे आणि आज आम्हाला काढायचं आहे भुईमुगाच्या शेंगा काढायच्यात आणि आमच्या मुलूला रडू येईल. तर बघा शेंगा कशा निघायल्यात ते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि या सगळ्यांनी शेंगा खायला भुईमुगाच्या. तर इकडं आहे आपला भुईमुग, आता तेवढा उपटायचा आहे आणि शेंगा घ्यायच्यात काढून, कारण पाऊस भरपूर पडायला या उगवतील म्हणून. तू का आले मामा. आई घ्यावी त्याचे काढून सगळेच ना. आता थोडे थोडे जसे जसे बसतील तसे तसे आणून द्या आम्हाला, आम्ही सावलीला बसतात. हो चलास आपण नाही तर गटुडं बांधून तुझ्या टिकीमध्ये देतो. आणतोस का मग? आणा इकडले उपटले. आज कडत उद्या कडत म्हणत ना आमच्या शेंगाला जवळपास कोंब फुटायला लागले होते. मग ज्या काही बुडाच्या शेंगा आहेत त्या निबर झालेल्या आहेत, त्यांना झाडं उगवायला लागली. आता जवळपास आमच्या इकडं 2-4 पाऊस खूप मोठाले झाले. पेरण्या झाल्या सगळ्यांच्या. आणि हे आहे आपल्या घराच्या शेजारचं फ्लॉटमध्येच लावलेला आहे आणि खूप छान भुईमुग आला आहे. तर बघा असं वाटलं पण नव्हतं की एवढ्या शेतामध्ये एवढ्या शेंगा निघतील म्हणून. खूप छान शेंगा निघाल्या आणि लागल्यात पण बऱ्यापैकी. आणि त्यातून पण काय झालं तर आम्ही ज्या काही मोठ्या शेंगा आहेत का नाही त्या बुडाला राहिल्या आणि ज्या बारीक बारीक आहेत ना त्या बाजूला ज्या मोठ्या व्हायच्या तर त्या झाल्याच नाही, तर त्यांना माती लावावं लागते. तर यामध्ये ना आज पावसाचं वातावरण तर होतंच, पण सकाळून थोडं ऊन पडलं होतं. तर मग म्हणले आपण एवढं काढून घेऊत भुईमुग आणि ह्याच जाग्यावर नंतर रानटी कामं झाल्यावर दुसरं काहीतरी लावता येते. तर मग आपण उपटायला चालू केलं आणि आम्ही इकडं ऊन जरा जास्त होतं त्याच्यामुळं ना झाडाखाली बसून आईनं आणि मी शेंगा तोडायला चालू केलं. आणि मल्हारनं बुलेट इकडं तिकडं फिरवत होता. तर आपण म्हणले ये इकडं तुझ्या बुलेटच्या डिकीमध्ये वेलं टाकून देतो आणि तू इकडं आण. तर अशा प्रकारे बघा 2-2 का होईना पण खूप छान वेलं भरीत होता. ते काठीनं दाबीत होता मध्ये आणि सगळ्या वेला आणून आम्हाला देत होता. सारखा बेजार झाला आणि अशा शेंगा लागलेल्या आहेत. तरी बऱ्यापैकी निबर झाल्या. आता बियाचं म्हणाल तर ना ह्याची बी वगैरे काही मला माहीत नाही कोणत्या कंपनीचं. हे ते एखादा ताईची कमेंट आलेली होती की खूप छान भुईमुग दिसायला आणि खूप असा जास्त पांगला आहे. हो हे काय म्हणतात ना हे पसऱ्या भुईमुग म्हणते त्याला. तर खूप चांगल्या शेंगा पण लागल्या आता. आणि तितक्यात का सगळं करेपर्यंत लगेच इतका वेळ तर ऊन होतं आणि कडक ऊन होतं आणि आता लगेच आभाळ आले. तर मग आई म्हणल्या सगळ्या शेंगा एकदा बाहेर टाकलेल्या होत्या, तर ह्या शेंगांना जास्त आता ऊन द्यावं लागेल. पण ऊन काही आपल्या इकडं पडणार नाही, पण जे काय आहे ते जेव्हा पडेल तेव्हा असं वाळू घालून ठेवावं लागतील, नाहीतर बुरशी आल्यासारखं होईल. तर मग बाहेर टाकलेल्या होत्या आणि तोपर्यंत एवढ्या भुईमुग झाला अर्ध्याच्या वर झाला. पण नंतर पाऊस आला, नंतर थांबावं लागलं. वाटलं होतं आज शेवट होईल शेंगांचा, पण नाही झाला. पण थोडाच राहिला, 1 तासामध्ये होऊन जाईल. उद्याच्याला एखादं टुपलं निघेल. तर एवढ्या निघाल्या शेंगा आपल्या. आणि लावलंच होतं आपण 1 किलो, पण भरपूर आपल्याला निघाल्या शेंगा. 1 किलोला किती, यापेक्षा आपल्याला किती पण देवानं दिलं तर कमीच वाटते. तर बऱ्यापैकी शेंगा निघाल्या. आणि तेच मग शेंगाचं बाहेर टाकलेलं जे काही होतं का नाही ते नंतर मधी पांगून फॅनच्या हवेला टाकलं, कारण म्हणलं आता बाहेर तर काही पावसानं हेच होईल. मग सगळ्या शेंगा अशा पांगून घेतल्या आणि मग दुसऱ्या कामाला लागलो तर आम्ही. त्यामध्ये मल्हारची लुडबुड असतेच. तर मग नंतर म्हणलं आता सगळा पाऊस आलेला आहे, सगळ्यांनी एकदम मध्ये आलो होतं. आणि नंतर मग थोडे जेवणं केले आणि नंतर मग थोडं कुत्र्याला ना आमच्या थोडं काहीतरी लागले बरं का, त्याला खूपच माशा बसत होत्या. मग आहोने त्याच्यावर ना हळद टाकली, तर माशा लागत नव्हत्या. असं थोडं खूप असं काय म्हणतात ना बळ झाल्यासारखी झाली आहे. मग सगळ्यांनी चहा घेतला, संध्याकाळचा चहा. शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतातून आल्या चहा होतोच बरं का, त्याशिवाय आम्हाला शेतातून आल्यासारखं फिलिंगच होत नाही आहे. मग म्हणलं स्वयंपाकाला काय बनवावं, तर स्वयंपाकासाठी ना आज शेंगोळे बनवायचे होते. तर शेंगोळ्यासाठी घेतलं मी गव्हाचं पीठ काय घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ घेतले, त्याचबरोबर थोडं बेसनाचं पण पीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच ना मग सगळे आपले कोथिंबीर टाकली होती, थोडी लसूण टाकला होता आणि जे काही चटणी मीठ आहे ते टाकलं आणि लगेच तिंबून घेतला. नंतर मग आपण करण्यासाठी सगळ्यांनीच आम्हाला मदत केली आणि नंतर केलं. शेतातून आल्या असाच प्रश्न पडते की नेमकं जेवायला काय करावं आणि नंतर भाजी काय करावी. तर मग आज सोपा विलास खाण्यासाठी केलं. आमच्या इकडं सहसा आता शेंगोळे हे ते म्हणजे आवडतात आमच्या इथं, पण आपल्याला जास्त गव्हाचं आवडत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी जास्त ज्वारीचं पीठ घेतलं.
आणि नंतर मुली पण शाळेतून आल्या आणि स्वयंपाकाची तयारी करीत करीत आल्यानंतर खेळल्या थोड्याफार आणि नंतर म्हणल्या चला आता अभ्यास करावं. तर माझं स्वयंपाकाच्या वेळेमध्येच मुली अभ्यासाला बसतात. काही त्यांना विचारायचं असलं तर विचारतात पण, आणि त्यांचा माझा स्वयंपाक चालू असते आणि त्यांचा अभ्यास चालू असते आणि असं करीत करीत कवाशी वेळ निघून जाते ना ते कळतच नाही. आणि दिवसभर काम करून खूप असं म्हणजे थकल्यासारखं होतं आहे. नंतर मग सगळ्यांनी जेवणं ते करायचे आणि पटकन झोप लागते. या शेतातल्या कामानं खूप थकवा जाणवते. तर यामध्ये मी जास्त काहीच नाही, फक्त तेल टाकलं होतं आणि जिरे टाकले आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकला होता, थोडी वेगळी चव यावं म्हणून. सगळं तर मी ह्याच्यामध्ये टाकले, पण ह्या पाण्यामध्ये असं उकळी येण्यासाठी ठेवलं. आणि तोपर्यंत मग आईनं काय आम्ही काय सगळ्यांनी असे शेंगोळे करून घेतले आणि शेंगोळे शिजवून घेतले आणि नंतर मग सगळ्यांनी जेवणं केले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला शेतकरी